तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाची युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपली चौथी डिझाईन आहे इलेक्शनवरती. ठीक आहे. तर याच्या आधी आपण भरपूर अशी इलेक्शनवर ट्युटोरियल नक्कीच अपलोड केले, पण आपण चौथे ट्युटोरियल घेऊन आले मित्रांनो इलेक्शनवर. संपूर्ण त्या डिझाईन आपली एकदम भारी झाली. यात तुम्हाला PID प्लस PLP तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करून दिली मोबाईल युजरसाठी. ठीक आहे. तर त्यामुळे नक्कीच सर्वांनी जी पहिले ओपन करा, नक्कीच पासवर्ड टाका. 3 स्टेपमध्ये आपला पासवर्ड मित्रांनो 6 अंकी. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी अशा पण आपली नक्की डिझाईन संपूर्ण तुम्हाला दाखवतो कशा पण बनवायची. ठीक आहे. तर अशा पण येतो मी डायरेक्ट फायनल फोटोशॉप ओपन करून. आता बघू शकता मित्रांनो, मी डायरेक्ट घेतलंय फोटोशॉप ओपन करून. आता ओपन केल्यानंतर बघू शकता आपली ही डिझाईन मित्रांनो. ठीक आहे. जिला आपण प्रभाग क्रमांक 04 टाकलं. ठीक आहे. जसं की 4. आता नॉर्मली आपण एक XYZ बनवायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. डेमो मध्ये बाकी काय कुठल्या प्रकारचे उभे असतील किंवा नसतील एवढं काय आपल्याला माहित नाही, पण आपण एक डेमोसाठी एक बनवायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. तर अशी डिझाईन आहे. आता यात पिक्सल या मुलांसाठी मित्रांनो, आता समजा आता आपण जे क्लिपिंग मास्क केले जे फोटो, तर ते पिक्सल यामध्ये तुम्ही कसे करू शकता तुम्हाला एक नॉर्मली एक हे सांगून देतो. ठीक आहे. आता XYZ बघू शकता तुम्ही. आता तिथं प्रत्येक जेवढे आपण लेअर मारले त्या सर्व पहिले इथं हाईड करून घेतोय. एक डिटेल दाखवतो का आपण कोणकोणत्या पद्धतीने कसं ऍड केलंय. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला ते समजल्यानंतर एक बेनिफिट राहील मित्रांनो. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कोणती ना कोणती अडचण येऊ शकते. ठीक आहे. तर त्यात मी एक डीप गोष्टी सांगितल्या राहत्या. बाकी भरपूर जणांचे प्रश्न पण भरपूर असे राहत्या. आता ते प्रश्न पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता XYZ मित्रांनो आपण साईज क्रिएट केली ती म्हणजे 10x8 मध्ये. ठीक आहे. साईज आपण कशी क्रिएट केली, फाईल मध्ये गेलतो, न्यू मध्ये गेलतो, इथून आपण 10x8चा मायना उचलला. ठीक आहे. किंवा जर इथं नसन तर इथं रिसेंट मधलं राहतंय, जसं की आपण जे साईज क्रिएट केलं राहत्या त्या तुम्हाला इथं रिसेंटमेंट डायरेक्ट ऑलरेडी येऊन जातील. म्हणजे कसं इथं जेणेकरून आपल्या क्रिएट करायची गरज नाही पडत. पण इथं जर नसलं तर तुम्ही इथून नक्कीच क्रिएट करू शकता. वेट आणि हाईट नक्कीच टाकू शकता. बाकी आपली इथे इंचेस ठेवायचंय आणि त्यानंतर रेग्युलेशन 300 नॉर्मली पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर खालची सेटिंग काही चेंज नको करू, इथं क्रिएट मानायचं. अशा आपण ही 10x8 मध्ये ही साईज क्रिएट केली. ठीक आहे. तर त्यानंतर मित्रांनो सर्वात मेन आपण कलर फिल मारला रेड कलरचा कलर फिल मारल्यानंतर त्यावर आपण बॅकग्राऊंड घेतलं या टाईपमध्ये. तर बॅकग्राऊंड घेतल्यानंतर त्याला लॉक करून टाकतोय. हे बॅकग्राऊंड आपण पिंटरेस्टवरून घेतलं मित्रांनो आणि त्याला थोडा नॉर्मल गावसन ब्लर मारलं. थोडं टेक्स्चरचा ब्रश, सॉफ्ट ब्रश पण यूज केला त्यात मी थोडा. ठीक आहे. जेणेकरून ते एक युनिक वाटावा. आणि त्यावर नॉर्मली आपण असे पण टेक्स्चर मारून घेतलंय थोडं. ठीक आहे. वॉटर टेक्स्चर हे तुम्हाला सांगितलंच आहे. ठीक आहे. बाकी इथे शेप वगैरे मारले. ठीक आहे. या पद्धतीने. तर अशाने बाकीच्या ज्या डिटेल आहे, ज्या गोष्टी आपण त्या पहिली इथं हाईड करून घेऊ. आता बघू शकता भरपूर जणांचा प्रश्न असा राहतो की बॉक्सच्या बाहेर तो फोटो कसा ऍड केलाय. ठीक आहे. आता पहिला आपण हा फोटो घेतला, जसं की तो फोटो पहिला आपला असा होता, तर त्याला इथं नॉर्मली पहिले सेट केलं आणि त्याला क्लिपिंग मास्क केलंय भावानं, क्रिएट क्लिपिंग मास्क. ठीक आहे. आणि परत त्याला Ctrl+Z दाबून डुप्लिकेट केलंय, म्हणजे त्याच्यावर अशी लेअर आली. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि तोच फोटो खालचा जो भाग आहे तो पूर्ण आपण इथं मास्कचा ऑप्शन घेऊन पहिले बघू शकता तुमचा असा होता तो फोटो, त्यावर आपण डुप्लिकेट केल्यानंतर पण तिथं ब्रश मारून टाकला आपण, ते या पद्धतीने असं होऊन गेलाय तो. ठीक आहे. तर अशामध्ये नक्कीच तुम्ही करा. त्यानंतर भावानं बाकीच्या जे डिटेल ज्या गोष्टी त्या अशा पण इथं ऑन करून घेतोय. आता सर्वात मेन मुद्दा भावानो, काहींचे प्रश्न असे आता नॉर्मली आपण इथल्या गोष्टी ऍड करून घेऊया. ठीक आहे. या टाईपमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने आता बघू शकतो तुम्ही या टाईपमध्ये आपण संपूर्णरित्या पहिली इथं ऑन करून घेऊया. ठीक आहे. हे बघू शकतो तुम्ही. तर इथं थोडं आपण त्याला वर घेऊन टाकूया. तर असे पण समजा तिथं नॉर्मल सविस्तर सगळ्या गोष्टी आपण इथं ऑन करून घेतल्या. लास्टला आपण इफेक्ट बघू शकता कशी यूज केली, जेणेकरून डिझाईन आपली डायरेक्ट चेंज झाली. आता यात तुम्हाला एडिटेबल बघायला भेटणार आहे प्रभाग क्रमांक 4. ठीक आहे. नक्की तुमचा जो क्रमांक आहे तो टाकू शकता. बाकी इथं का आपण फोटो वगैरे ना टाकला, याच्यात पण काही फोटो वगैरे नाही केले, हे तुम्हाला ऑलरेडी तुमचे फोटो घालायचे. बाकी आपला नगरसेवक हे डायरेक्ट ऑलरेडी मटेरियल प्रोव्हाइड केलंय. निवडणूक 2025चं पण डायरेक्ट प्रोव्हाइड केलंय. नाशिक जे नगर परिषद आपण XYZ जो डेमो टाकलाय तो तुम्हाला एडिटेबल बघायला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर खालचं नाव पण तुम्हाला ते एडिटेबल बघायला भेटेल. हां, तर राहिला विषय भावनो, तर याच्या जे आपण ते क्लिपिंग मास्क केलंय डायरेक्ट फोटोशॉपमध्ये ऑप्शन राहते, तर ते तुम्ही पिक्सल लॅबमध्ये कसे करू शकता, कारण पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला ऑप्शन नाही. तर XYZ मित्रांनो तुम्हाला त्याचं पण एक सोल्युशन देतो मी. तर समजा आपली इथं आपण इथे XYZ एखादा फोटो घेऊया या टाईपमध्ये. समजा हा, तर हे 2 फोटो आहे, तर त्याला आपण सिलेक्ट करून इथं दुसरं लेअर घेऊन येतोय नवीन मध्ये, तुम्हाला कळावं. ठीक आहे. आता नॉर्मली काय करायचं माहिती आहे की मित्रांनो, आता समजा आपण इथे एक नॉर्मल एक सॉलिड कलर घेऊन टाकूया. ठीक आहे.
तर आपल्याला तुम्हाला ते समजलं पाहिजे. तर समजा आपण इथं हा कलर घेतला, आपण इथं ओके म्हणतो. ठीक आहे. आता समजा आपण हा रेक्टँगल घेतलाय अशा पद्धतीने, तर तो रेक्टँगल थोडा डिलीट करतो, नवीनच रेक्टँगल घेतो मी तुम्हाला समजावा. तर तुम्ही समजा पिक्सेल मध्ये हा रेक्टँगल तुम्ही इथं XYZ इथं तयार केलाय. ठीक आहे, या टाईप मध्ये. आता यात तुम्हाला फोटो टाकायचा आहे. आता तुम्ही तो कसं टाकू शकता माहितीये का? सर्वात मेन मुद्दा जे ऑप्शन आहे पहिले म्हणजे टेक्स्चर. जर तुम्ही टेक्स्चर नुसार ते घेतलं तर त्याची साईज तुमची चुकणार मित्रांनो. थोडं टेक्स्चर आपलं काही भाग निम्मा झाकून जातो, काही राहतोय. हे प्रॉब्लेम तुम्हाला पिक्सेलवाल्यासाठी नक्कीच समजला असं. पण प्रॉपर तुम्हाला तुमच्या हिशोबाने जर बसवायचं म्हटलं ना, आता काय करायचं माहितीये का? तर सर्वात मेन मध्ये हे बघू शकता. आता हा फोटो आहे मित्रांनो, अशापणे हा फोटो घ्यायचा या टाईप मध्ये. ठीक आहे, अशापणे हा फोटो घ्यायचा. ठीक आहे. तर अशापणे हा फोटो घेतल्यानंतर ना या टाईप मध्ये इथं तो सेट करण्याचा प्रयत्न करायचा अशा टाईप मध्ये. ठीक आहे, अशा टाईप मध्ये इथं बघू शकता. या तुमच्या जे रेक्टँगल मी तुम्हाला दिले त्याच्यामध्ये तो फोटो सेट करण्याचा प्रयत्न करायचा या टाईप मध्ये. तर सेट केल्यानंतर ना या पण तो फोटो जो आहे ना मित्रांनो, त्याला ग्रुप तयार करून घ्यायचं आणि त्याचं एक मर्ज तयार करायचं. ठीक आहे, हे पिक्सेलवाल्यासाठी नक्कीच माहिती आहे. म्हणजे ते आपण एकत्र तयार करून घेतले. केल्यानंतर त्याला स्ट्रोक मारायचा आहे तुम्हाला या पद्धतीने. ठीक आहे, स्ट्रोक मारा. आता तुम्ही तो स्ट्रोक कसा मारू शकता पिक्सेल मध्ये? नॉर्मली एक परत बॅकग्राऊंड घ्या रेक्टँगल, त्याच्या मागून घाला, बाकी फोटो नॉर्मल कमी करा, म्हणजे तो स्ट्रोक बसन. ठीक आहे, अशा म्हणजे केल्यानंतर ना परत त्याला सिलेक्ट करून ना इथं ग्रुप तयार करून घ्यायचा. तर ग्रुप तयार केल्यानंतर आता काय करतं, इरेज मध्ये जायचं. इरेज मध्ये गेल्यानंतर ना जो व्हाईट पार्ट आहे तुमचा या टाईप मध्ये, हा व्हाईट, हे बघू शकता आपला पूर्ण सिलेक्ट झाला. जेवढं व्हाईट आहे तो व्हाईट पार्ट आहे तुमच्या पिक्सेल मध्ये सिलेक्ट होणार. डिलीट करून टाकायचा. तो मेन भाग आहे तो तुमच्या रेक्टँगल मध्ये बसून जाईल प्रॉपर. ही नक्कीच तुम्ही स्टेप यूज करा भावनो. याने तुम्ही क्लिपिंग मास्क मध्ये नक्कीच फोटो घालू शकता. बाकी तुम्हाला जर वाटलं टेक्स्चर नुसार तुम्ही जर प्रॉपर बसला नक्कीच तुम्ही तो टाका, पण नाही बसला तुम्हाला ही पद्धत करायची. ठीक आहे. तर अशाने फायनल आपला आजचा ट्युटोरियल होतं भावना. अशी वेगवेगळे ट्युटोरियल आपण नक्कीच घेऊन येणार. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.